SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर मतदारसंघामध्ये अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकार धडाधड समोर येत आहे. या रॅकेटमध्ये अतिशय घातक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MD ड्रग्सचा समावेश झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांना राजकीय राज्याश्रय मिळत होता, परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये आपल्या गृह विभागाच्या पोलीस खात्याच्या वतीने MD ड्रग्स वर कारवाया सुरू झाल्यात, गांजाच्या कारवाया सुरू झाल्यात. त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा एक प्रश्न असा आहे, या ज्या ड्रग्ज माफिया आहेत, या ड्रग्ज माफियांवरती मोक्का किंवा MP PMLA अंतर्गत कठोर कारवाई करणार का? जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास का? नार्कोटिक्स कायदा या व्यवसायातील आर्थिक उलाढालीमुळे अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय येतो. तरी माझी आपल्याला विनंती राहील सरकारला, केंद्रीय अर्थमंत्री यांना MD ड्रग्सवर आणखी कठोर कारवाई, प्रतिबंध लावण्याबाबत आपण विनंती करणार आहेत का? तसेच या धंद्याला जे यापूर्वीचे ड्रग्ज माफिया सापडले, यांचे यापूर्वी राजकीय संबंध सापडले, त्यांना केकच्या माध्यमातून काही आमच्या संगमनेरातील राजकीय नेते केक भरवताना सापडले. 2 दिवसापूर्वी जी गांजाची कारवाई झाली, त्या गांजाच्या कारवाईचा आरोपी सुद्धा यापूर्वीचे जे तिथले माजी आहेत त्यांच्या गाडीमध्ये फिरताना सापडलेले आहे. तर माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहील का हे जे पोलीस प्रशासनावरती सुद्धा स्थानिक काही माजी प्रतिनिधींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न या ड्रग्सच्या प्रकरणी झाला होता. अध्यक्ष महोदय, प्रश्नच माझा आहे का यामध्ये हे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, हे ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, कारवाई फक्त नावापुरता न होता याच्यावरती कठोर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आज 7 आरोपी होते, त्यातले 3च जणांना अटक करण्यात आली, 4 जण अजून सुद्धा अटक झालेली नाही याबाबत. तसेच हे जे आहेत यांच्यावरती यापूर्वी सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये मी एक प्रश्न विचारला होता, आज मी मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर देण्यात आलंय, परंतु अतिशय मला सांगायला दुःख होत आहे का पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी प्रशासनाची दिशाभूल करण्याचं काम करत असतात. यापूर्वी सुद्धा मी प्रश्न केला होता, कत्तलखान्यांवरती जे आरोपी आहेत त्यांच्यावर प्रश्नच साहेब, प्रश्न विचारा पॉइंटेड. आता त्याला संदर्भ तर देऊन द्या ना. संदर्भ काय झाला? सभागृहात सांगितलं गेलं, अहो साहेब, छापलेलं खरं असतं का? छापलेलं खरं असतं का? मागच्या वेळेस सांगितलं गेलं MPD अंतर्गत याच्यावर कारवाई झाली, अतिशय खोटं उत्तर त्यावेळेस दिलं गेलं होतं. आज सुद्धा माझं म्हणणं आहे, याच्यामध्ये 7 आरोपी असताना 4 जणांना अजून अटक का झाली नाही? या कठोर कारवाई करून MD प्रकरणातील दोषींना फास्ट ट्रॅक न्यायालयात यांच्यावरती खटला चालवणार का? NDPS कायद्यातील कलम 27A अंतर्गत पोलिसांना अधिकार देणार का? आणि हे जे आहेत यांच्यावरती जे राजश्रय यांना मिळतोय, जे राजकीय लोक यांना पाठबळ देत आहे, यांच्यावरती सुद्धा यांना तुम्ही आरोपी करणार? मंत्री महोदय उत्तर द्या. सन्माननीय अमोल खताळ साहेबांनी या ठिकाणी संगमनेर शहरातली एक घटना सांगितली, ती गोष्ट खरी आहे. त्या 3 आरोपींना अटक करण्यात आली, आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील त्या ठिकाणी झाली, परंतु त्यांना शंका आहे की अजून काही आरोपींना राजकीय दबावापोटी अटक झालेली नाही. याची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल. असा कुठलाही राजकीय दबाव शासनावर किंवा प्रशासनावर नाही. जर का आपल्याला याच्यामध्ये शंका वाटते तर निश्चितपणे पुन्हा एकदा सखोल कारवाई करण्यात येईल. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला वारंवार सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रशासनातल्या ज्या देखील अधिकाऱ्याचा थेट संबंध ह्या ड्रग्स रिलेटेड व्यवहाराशी राहील किंवा व्यापाराशी राहील, त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल. याच्यामध्ये देखील सखोल चौकशी करण्यात येईल. कुठलाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नसून आपल्याला सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता अँटी नार्कोटिक सेलची स्थापना जिल्हानिहाय आणि तालुका स्तरानिहाय केली आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस घटकांमध्ये किंवा प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले असून
सदर पथकांद्वारे अंमली पदार्थ तस्करी रोखण्याकरिता विनाविलंब कारवाई करण्यात येत आहे. चला आलं उत्तर आपलं पूर्ण आलं ना पूर्ण उत्तर आलंय आपलं. पुढे जाऊया आता. शेवटचं खताळ साहेब थोडक्यात बोला. मंत्री महोदयांनी सांगितलंय थोडक्यात का पॉइंटेड प्रश्न विचारा. जिल्हा स्तरावर ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स आहे, तर माझी विनंती राहील तो तालुका स्तरावर करावा. तसेच माझं एक म्हणणं होतं, 2 दिवसापूर्वी मी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे इथं नावं घेतले होते, चौधरी आणि घोडके नावाचे. हे नगर जिल्ह्यामध्ये गुटख्याची तस्करी करताय, 90 लाख रुपयाचा हप्ता हे घेताय. यांच्याबरोबर नावेद, फिरोज, रईस आणि शेवगावचा अल्ताफ हे सगळे मिळून जिल्ह्यामध्ये जिल्हा नासवण्याचा कार्यक्रम करताय. तर यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का? कारण ज्यावेळेस मी सभागृहात नाव घेतलं तर मला अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून धमक्या चालू झाल्यात का भविष्यात तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जर एक पोलीस कर्मचारी या पद्धतीने एका लोकप्रतिनिधी विरुद्ध जर असे स्टेटमेंट देत असेल तर सभागृहाने, सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. नाही प्लीज 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 नाही. हो नाही आता नाही घ्या. मला उत्तर द्या मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य अमोल खताळ यांनी उपस्थित केलं की अंमली पदार्थाच्या व्यापारास व प्रसार आळा घालण्याची अहिल्यानगर जिल्ह्यातील जी आपली स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक आहे ते तालुका स्तरावर देखील आहेत. ठीक आहे, नसल्यास स्थापन करण्यात येईल. दुसरा आपला प्रश्न आहे की काही स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत अशा पद्धतीचे व्यापार व्यवहार करण्यात येतात, याची देखील चौकशी करण्यात येईल. आणि ते जर का याच्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राहिला प्रश्न आपल्याला धमकी दिल्याचा, त्याची देखील चौकशी करण्यात येईल. अशा पद्धतीनं जर का लोकप्रतिनिधींना धमकी देण्यात असेल तर अशा व्यक्तींवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.